ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। लाखो वारकऱ्यांचा श्रद्धास्थान असलेली इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली आहे। उगमापासूनच दोन्ही बाजूने असलेल्या शेकडो कंपन्यांमधील सांडपाणी थेट नदीपात्रामध्ये सोडलं जातं। त्यामुळे इंद्रायणी नदीची अक्षरशः गटारगंगा झाली आहे। दरम्यान कोणतीही प्रक्रिया न करता केमिकल मिश्रित पाणी आणि मैला मिश्रित पाणी नदीमध्ये सोडलं जात आहे, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। प्रशासनाने संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याऐवजी नदीला आलेला फेस घालवण्यासाठी चक्क आणखी एक केमिकल फवारलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आला आहे। प्रदूषण रोखण्यासाठी सुमारे 400 कोटींच्या नदी सुधार प्रकल्पाला देखील मंजुरी देण्यात आली आहे, पण अशा प्रकारे केमिकल फवारलं जात असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे। यानंतर एक नजर टाकूया टॉप 18 बातम्यांवर। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। छत्रपती संभाजीनगरमध्ये पारा 43 अंशांवर। तीव्र उन्हामुळे रस्त्यावरील गर्दी ओसरली। गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन। शिरूर तालुक्याच्या खेडकर वस्तीमध्ये बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला। नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर कुत्र्याला सोडून बिबट्याने ठोकली धूम। परिसरात भीतीचं वातावरण। कराडच्या उमरजमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी। टाळ मृदुंगाच्या गजरात गावातून महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची काढण्यात आली शोभायात्रा। अंधेरीत भीषण अपघातात तरुणानं गमावला हात। दुचाकीस्वारानं बसला धडक दिल्यानं अपघात। दरम्यान राज्यभरामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे। एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झालाय आणि सूर्य जास्तच आग ओकू लागलाय। उन्हाचा पारा अजून वाढण्याची शक्यता आहे। उन्हामुळे ठाणेकर सुद्धा हैराण झाले। स्कार्फ शिवाय महिला घराबाहेर पडत नाहीये, तर उन्हात ताक आणि उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते। रस्त्यावरून चालताना उन्हाच्या झळा या सध्या प्रचंड लागत आहेत। खालून जमिनीवरनं उन्हाच्या झळा मारतात, शिवाय डोक्यावरनं देखील ऊन वाहावं लागतंय। त्यामुळे बाहेर पडताना स्कार्फ बांधणं हा अत्यंत गरजेचं झालेलं आहे। ऊनमुळे जाम त्रास होते आणि कसं आहे की आमचा एसआरचं काम आहे, मला उन्हामध्ये फिरायला लागतो, पण आम्ही थांबून मार्केट करतो आणि झाडा नसल्यामुळे जाम त्रास होतो या टायमाला उन्हाचा। सध्या खूपच गरमी वाढत चालली आहे, त्यामुळे सतत पाणी वगैरे प्यावं लागतं। हायड्रेटेड राहण्यासाठी ज्यूस वगैरे प्यायला लागतात आणि खूप त्रास होतो बाहेर फिरत असताना। स्कार्फ बांधायला लागतो, गॉगल वगैरे लावायला लागतो आणि सतत पाणी प्यावं लागतं हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला। ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। अजित पवारांनी शेतकरी कर्जमाफीवरून घुमजाव केलाय। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं होतं? मी कुणालाही आश्वासन दिलं नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घुमजाव केलाय। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अजित पवारांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये। अशातच कोल्हापूर दौऱ्यावर असलेले अजित पवार यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी घुमजाव करत बोलणं टाळलं। त्यामुळे महायुतीने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनांचा विसर अजितदादांना पडलाय का, असा सवाल सर्व शेतकरी विचारतात। शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत, त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? कुठं निर्णय घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणताय विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं महायुतीने दिलं। तर आपण बघतोय अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आलं होतं कर्जमाफीविषयी, त्यावेळेला मी हे आश्वासन दिलं का, असा उलट सवाल त्यांनी पत्रकारांनाच केला। दरम्यान राज्यभरामध्ये उन्हाचा पारा वाढलेला आहे। एप्रिल महिना संपून मे महिना सुरू झालाय आणि सूर्य जास्तच आग ओकू लागलाय। उन्हाचा पारा अजून वाढण्याची शक्यता आहे। उन्हामुळे ठाणेकर सुद्धा हैराण झाले। स्कार्फ शिवाय महिला घराबाहेर पडत नाहीये, तर उन्हात ताक आणि उसाचा रस पिण्यासाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते।
रस्त्यावरून चालताना उन्हाच्या झळा या सध्या प्रचंड लागत आहेत. खालून जमिनीवरनं उन्हाच्या झळा मारतात, शिवाय डोक्यावरनं देखील ऊन व्हावं लागतंय. त्यामुळे बाहेर पडताना स्कार्फ बांधणं हा अत्यंत गरजेचं झालेलं आहे. ऊनमुळे जाम त्रास होते आणि कसं आहे की आमचा एसआरचं काम आहे. मला उन्हामध्ये फिरायला लागतो पण आम्ही थांबून मार्केट करतो आणि झाडा नसल्यामुळे जाम त्रास होतो या टायमाला उन्हाचा. सध्या खूपच गरमी वाढत चालली आहे, त्यामुळे सतत पाणी वगैरे प्यावं लागतं. हायड्रेटेड राहण्यासाठी ज्यूस वगैरे प्यायला लागतात आणि खूप त्रास होतो बाहेर फिरत असताना. स्कार्फ बांधायला लागतो, गॉगल वगैरे लावायला लागतो आणि सतत पाणी प्यावं लागतं हायड्रेटेड राहण्यासाठी आपल्याला. दरम्यान खासदार संजय राऊतांनी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. चुन चुन के नंतर मारा, पण त्यापूर्वी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्या, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी अमित शहांवर केली आहे. मुळात जे घडलं त्याला जबाबदार हे गृहमंत्री आहेत, असा हल्लाबोल सुद्धा राऊतांनी केला. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरूनही टीका केली. पंतप्रधान मोदी हे फिरतायत, तसंच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. दुसरीकडे ते सिने कलाकारांशी भेटतात, गप्पा मारतात, असा टोला सुद्धा राऊतांनी मोदींना लगावला. अमित शाह म्हणतात की चुन चुन कर मारेंगे, एक को भी नहीं छोडेंगे. मुळात जे घडले त्याला जबाबदार गृहमंत्री आहे. जो प्रकार घडलेला आहे पेलगावला, जे 27 लोक निरपराध मारले गेले, ती जबाबदारी घेऊन अमित शहांनी राजीनामा द्यायला पाहिजे. ते राजीनामा देत नसते तर प्रधानमंत्र्यांनी त्यांना प्रायश्चित दिलं पाहिजे. आमचं विरोधी पक्षाचं संघटन सरकारचं समर्थन करत आहे. अहो करा, पण गृहमंत्र्यांचा राजीनामा मागा. कसलं समर्थन करताय चुकांचं? चुन चुन मारा ना, आपको किसने रोका है? मारो. सबसे पहले जवाब दो, पुलवामा में 40 जवान क्यों मरे और 27 निरपराध लोग जो मारे गए, जिसमें से महाराष्ट्र के, वो क्यों मरे? उसका जवाब दीजिए. आप इस्तीफा दीजिए, जो बोलना है बोल दीजिए. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रीय मंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना थेट इशारा दिला होता. काल एकेकाला संपवणार असा इशारा त्यांनी दिला होता. दहशतवाद्याला मुळासकट उखडून टाकणार असंही शहांनी खडसावून सांगितलं. वो ये न समझ ले कि हमारे 27 नागरिकों का जान लेकर ये लड़ाई जीते हो. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. दरम्यान सरकारनं आता घरात घुसून मारण्यापेक्षा त्यांच्या घरात जाऊन बसावं असा सल्ला असदुद्दीन ओवैसींनी दिलाय. अब के बार अगर कुछ एक्शन ले रहे तो घर में घुस के बैठ जाना. घर में घुस के मारते बोले ना, अब घर में घुस के बैठ जाना, खत्म. ये होना चाहिए. पीओके ले लेना नहीं. अरे गवर्नमेंट खुद बोल रही. एक बात सुनिए, पीओके नहीं, पीओके का रेजोल्यूशन है पार्लियामेंट का. भारत की पार्लियामेंट का रेजोल्यूशन है, वो भारत का है बोल के. तो बीजेपी क्या बोलती, घर में घुस के बोले डैश डैश बोले. हम बोले घर में घुस के बैठ जाओ आप. ये खत्म होना है टेररिज्म, जो बार बार हर थोड़े दिन को जो टेररिज्म होता.